रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आता वाजले 7:15 आणि 7:15 वाजता माझं सर्व आवरून झालं आहे. हे बघा, त्रिशूसाठी टिफिन बनवला आहे, छोलेची भाजी, पोळी आणि आमच्यासाठी पण रचका उडला आहे. आमच्यासाठी पण छोलेची भाजी, तिचा टिफिन बॉटल भरून ठेवला आहे आणि भात पोळ्या सर्व झाल्या. त्रिशूसाठी आल्यावर तिकडून दूध गरम करते आणि बाकी सर्व घर वगैरे सर्व आवरून टाकले. फक्त आता दीदी आल्यावर झाडू फरशी करेल. टोटल सर्व क्लिनिंग झालेलं आहे माझं. आता मी मुलांचं आवरून देते. माझं चंगू मंगूंचं पण आवरून झालं. आता त्यांना दूध दिलंय प्यायला. पे बेटांना दूध. लाडू संपले ना बेटा, घे आता दूध. आता दूधच राहणार आहे. दूध मला पण पितोय बघ ना. आवर पटकन. अगं तुझेच एवढं माप आहे ना, तेवढंच दिले त्याला. तू सुरूच नाही करणार तर पिल कस काय त्रिशू? तिला सांग रे प्यायला. पे आवर पटकन, टाइमपास नको करू. इकडं दूध तापत ठेवलं, इकडं सगळं रेडी माझं. आणि त्रिशूला बिचारीला आजी गेली. आजीची एवढी आठवण होती. आजी कुठं फोटो घेऊन ठेवलेला आहे का आजी प्रेमी. आजी म्हणे मला तुझी आठवण येईल, मला फोटो दे. हे पा, आजीचा फोटो बॅगेत घेऊन चालली. झोपताना उशाशी ठेवत होती. काय स्कूलला घेऊन जायचं असं सांगितलं काय? तू बोलली आजीची आठवण येईल, मला फोटो दे आजी, म्हणून दिला. आता सोबतच मी राहिला. आंघोळीला सुद्धा ही पोर फोटो सोडत नव्हती. बरं तरी थोडेच दिवस गेली येणार आजी परत. आवर आता दूध पी पटकन, नाही तर पप्पाला बोलवेल मी. तर टिफिन वगैरे ठेवून देते गाडीचे. आता वाजले 8 वाजेशी आमचं सर्व आवरून झाले. फक्त आता देवपूजा करायची आणि मशीनला धुणं लावायचं. आवर झालं, चल आवर पटकन पी. अजून सुरू सुद्धा नाही केलं तरी काय तिथं ठेवून काय त्याचं वजन वाढून जाणार आहे का? आवर पटकन. शुभू बोलू पप्पाला पटकन प्यायचं. बारीक बारीक घोट नाही घ्यायचे. अशा स्पीडने चालेल तर कसं होईल? आता कपडे पण टाकून देते मशीनमध्ये. पप्पाचं शुभूची आंघोळ झाली की त्यांचे पण ॲड करून देईल. हे कपडे काढायचे, रात्रीच टाकले नेमके वाळत, तर वाळले नसतील. वाळलेच जवळपास. आता काढून घेते थोडा वेळ. आवर किती वेळ गाईज. आता मी देवपूजा करून घेते. तू आवर, तुझं पी पटकन. स्कूलचा टाइम झालाय. अजून 15 मिनिटं आहेत म्हटलं तिच्या शाळेत जाण्यासाठी. देण्यासाठी तर आधी पूजा करून घेते. दीदी पण येईल आता थोड्या वेळ. झाडू फरशी होऊन जाईल. दिवसभर काही कामं राहते, नुसते माशा मारायचे कामं राहतात. बोर होऊन जातं. नुसतं मोबाईल पाहून मी डोकं दुखायला लागतं, इतकं बोर होतं. आज बघू सायंकाळी एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं. शुभ ऐकलं तसं मी डोकं धुवून ठेवलेलं आहे, त्यामुळेच डोकं धुतलं आज. नाही टाकणार तू बाटली त्याच्याकडे. तू घे ना पिऊन. तुझं आहेच तरी किती, एका बोटात पिलं असतं त्रिशा मी तेवढं. खतरनाक चर्चा राहतात त्यांच्या. आवर बेटा. आता आम्ही त्रिशूच्या बसची वाट बघतोय. येईल थोड्या वेळात त्रिशूची बस. 8:30 वाजलेत. मस्त अभ्यास कर मन लावून. आमच्या कानाला तर नुसता चपलांचा वेळ आहे. दूध दोघांनी पिलं नाही, दोघांनी उरवलंय. एवढं दूध दिलं तरी त्यांना पिलं जात नाही.
कानाला खाऊ पिऊ घातलं, झोपी लावलं आणि खाली येऊन मस्त सिरियल लावून दिल्या होत्या मी. त्यानंतर काना पण उठला आणि काना आणि त्याचे बाबा मस्त बाहेर टाइमपास करत होते. कानाला परत एकदा दुपारचं झोपी लावलं, कारण कानाला सांभाळणं खूप जास्त अवघड असतं दिवसभर. तर गाईस, आमची त्रिशू स्कूलहून आली, तिचं आवरलं गेलं. आता ती होमवर्क करते. माझं पण सर्व घर वगैरे आवरून झालंय कालसारखंच, लवकरच. जवळपास आता 4 वाजत आले. पप्पा पण बाजाराला गेले. अयो, हे पोरं आहेत ना, असे खेळण्या ठेवून देतात, एखाद्या दिवशी माणूस असं पडेल नाही ह्याच्यामुळे. आणि माझे सायंकाळचे भांडे पण धुवून झालेले आहेत. त्रिशूचा टिफिनच धुवायचा बाकी राहिला. चहा वगैरे सर्व झालाय. हा सकाळचा स्वयंपाक पडलाय. शुभू आलेच नाही जेवायला, त्यामुळे थोडासा उरतोच. आणि मी लसूण वगैरे सोलून ठेवला आज. ते तर बरे उन्हात वाळलाय, त्यामुळे असं पटकन सोलला जातो, त्यामुळे काय वाटलं नाही मला सोलायला. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. यांचं लागलं माणूस पाठ फिरवली की आमच्या पोरं लगे भांडण होतं. काय काय कालू, तू तिचं नाव नको घेत जाऊ. तू बी त्याला टाकलेली, मला आवाज आला. ती होमवर्क करते ना, त्याला होमवर्क करते ना ती. सोड सोड सोड. अरे तू कर ना. अरे अरे मारा मारी. थांब इकडे. ती जुनी वही ग त्रिशू, जुनी वही कुठं गेली? खरं खरं सांग, फिरते ना तू? टाक ना, तुझी चांगली वही खराब करायपेक्षा. माझी पाय ग. मारायचं नाही, तुला लय हात उचलायची सवय झाली. बोल नक्की लय राग येतो, नुसता हात उचलतो. त्याला वही दे ना बाई. ती एक होमवर्कची वही नाही का सुट्टींमध्ये केली होती, ती दे ना. तुला आज बाजार होता. ही भाजीपाला नेसला मी. ही मेथीची भाजी, कोथिंबीर, पालक. तिकडे गवार नेसला आहे. आणि इकडे हे मटर अजून सोलायची बाकी. तिकडं वालची शेंगे, ही पण सोलायची बाकी. आता हे बाकीचं रात्री करते, कारण डाळला तडका मारायचा बाकी माझा. तर आता हे सर्व आवरायचे मला अजून. तर मंडळी, आमचं मस्त जेवण झालं. आज मी बनवलं होतं डाळ तडका, पोळी, भात. आता जेवण झाले, मुलांचे पण जेवण झाले. आणि आता आम्ही झोपायला आलोय. तर आता आम्ही मस्त कानाला झोपी लावतो. तुम्ही पण झोपा. शुभरात्री. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.